महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त होतं। मात्र आता मोहोळ यांच्या निवडीमुळे पवारांकडील आणखी एक संघटना भाजपच्या ताब्यात गेल्याची चर्चा आहे। याआधी देखील पवारांच्या कुस्ती परिषदेमध्ये फूट पाडून भाजपनं स्वतंत्र महाराष्ट्र कुस्ती संघटनेची स्थापना केली। त्यामुळे आता कुस्ती पाठोपाठ ऑलिम्पिकचं अध्यक्षपद देखील भाजपच्या ताब्यात गेलेलं आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या अध्यक्षपदी आता मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे, काय माहिती आहे? होय, मी आणखी एक संघटना भाजपच्या ताब्यात गेलेली जी पवारांच्या ताब्यात होती। मी पर्यायाने अजित मोहोळ ह्या इलेक्शनसाठी थेट अमित शहा पर्यंत त्या काळात भाजप गेलो होतं। मग अमित शहानी तोडगा काढला की मुरली मोहोळ यांना उपाध्यक्ष आणि अजितदादा यांना अध्यक्षपद देऊन तो निवडणूक टाळली होती। पण अजितदादांच्या पश्चात ती संघटना भाजपने पुन्हा आपल्याकडे ओढून घेतलेली आणि याची खबरही सुनेत्रा पवार यांच्या संपर्कातील लोकांना नव्हती। त्यामुळे आज त्याच्यावरनं प्रचंड ते नाराज झाल्याची माहिती मिळते। कारण हेच इलेक्शन दादांकडे राहावं यासाठी त्या काळात सुनेत्रा पवारांनी प्रचंड प्रयत्न केले होते, आग्रह धरला होता। मग त्याच सुनेत्रा पवारांनी ऑलिम्पिकचं संघटनेचं अध्यक्षपद कसं काय सोडलं, खो-खोचं मिळवलं, मग हे कसं काय सोडलं, असा प्रश्न आता दादांच्या समर्थकांकडून विचारला जातो जाहीरपणे। निश्चितच हो, धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।